जालन्यात अवैध गोवंश कत्तलीचा भंडाफोड. चंदनजीरा पोलिसांच्या कारवाईनं शहरात खळबळ. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा करारात दणका. नॅशनल नगरमधील कत्तलखाना उद्ध्वस्त. नॅशनल नगरमधील अवैध कत्तलखान्यावर छापा. 11 गोवंशांचे मांस जप्त. 13 जनावरांची सुटका. पोलीस अधीक्षक तेकबीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली धडाकेबाज कारवाई. 11.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. आज दिनांक 28 रोजी गुरुवारी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील नॅशनल नगरमध्ये तेकबीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहर पोलिसांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठी आणि धडाकेबाज कारवाई करत नॅशनल नगर परिसरातील अवैध कत्तलखान्यावर छापा टाकला. या कारवाईत तब्बल 11 गोवंशांची कत्तल करण्यात आल्याचं उघड झालं असून पोलिसांनी सुमारे 7 लाख रुपयांचे गोवंश मांस जप्त केले. तसेच घटनास्थळावरून 13 जिवंत गोवंशांची सुटका करण्यात आली असून त्याची अंदाजे किंमत 4.5 लाख रुपये असल्याचं सांगण्यात आलंय. या कारवाईमुळे संपूर्ण जालना शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील नॅशनल नगर परिसरात अवैधरित्या जनावरांची कत्तल सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात विशेष सतर्कता ठेवण्यात आली असताना आज सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास एका गुप्त खबरामार्फत माहिती देण्यात आली की सकाळी 10 वाजल्यापासून संबंधित ठिकाणी सर्रास गोवंशांची कत्तल सुरू आहे. या माहितीच्या आधारे बाळासाहेब पवार यांनी आपल्या पथकासह तत्काळ घटनास्थळी धाड टाकली. पोलिसांनी छापा मारताच घटनास्थळी धक्कादायक वास्तव समोर आलं. तब्बल 11 गोवंशांची कत्तल करण्यात आल्याचं निदर्शनास आले तर इतर अनेक जनावरे देखील बांधून ठेवण्यात आली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 13 गोवंशांची सुटका केली आहे. या प्रकरणात शेख मुस्ताक नूर मोहम्मद राहणार नॅशनल नगर जालना हा व्यक्ती अनधिकृतपणे कत्तलखाना चालवत असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून सुमारे 7 लाख रुपयांचं गोवंश मांस आणि 4.5 लाख रुपये किमतीची जिवंत जनावरे असा एकूण 11.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. विशेष म्हणजे शासनानं गोवंश कत्तलीवर स्पष्ट बंदी घातलेली असताना आणि बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं विशेष दक्षता घेतली असतानाही अवैध कत्तल सुरू असल्याचं उघड झाल्यानं नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होतीये. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध कत्तलखाने चालवणाऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक तेकबीरसिंह संधू यांच्या कठोर भूमिकेमुळे आणि चंदनजीरा पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे सर्व स्तरातून पोलिसांचं कौतुक होते. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू ठेवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आज दिनांक 28/5/2026 रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री तेकबीरसिंह संधू सर यांना गुप्त माहिती मिळाली होती की नॅशनल नगर या परिसरामध्ये गोवंशाची कत्तल होत आहे आणि तुम्ही तात्काळ जाऊन रेड करा, अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही तात्काळ आमच्या स्टाफसह नॅशनल नगर या ठिकाणी आलो. त्यात एक शेड आहे, शेख मुस्ताक नूर मोहम्मद राहणार नॅशनल नगर यांचं ते शेड आहे. त्या शेडमध्ये 11 जनावरांच्या गोवंशाच्या कत्तली करायला मिळाल्या. त्यात मुंडके आणि मांस आहे आणि एकूण त्याची किंमत आहे 7 लाख रुपये. तसेच एकूण 13 जिवंत गोवंश आहेत, त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. त्याची किंमत 4 लाख रुपये आहे आणि आम्ही कायदेशीर कारवाई करून आता आरोपी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई करत आहोत. किती आरोपी ताब्यात घेतले? एकच आरोपी आहे सध्या आता मालक.